राम राम मित्रांनो. तर कांतारा चॅप्टर 1 रिलीज झालेला आहे आणि हो, याचं नाव कांतारा चॅप्टर 1 आहे, कांतारा 2 नाही. कारण हा कांताराचा प्रिक्वल आहे. कांताराची ओरिजिन स्टोरी आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळेल. आणि मी खरं तर खूप अपेक्षेने हा सिनेमा पाहायला गेलो होतो. आणि जनरली कसं होतं, जेव्हा आपण इतक्या अपेक्षा घेऊन एखादा सिनेमा पाहायला जातो, तेव्हा तो अपेक्षांवर तितका खरा उतरत नाही. आपली बहुतांश वेळा निराशाच होते. पण कांताराच्या बाबतीत मला हे सांगायला अतिशय आनंद होतो की जितक्या एक्स्पेक्टेशन होत्या माझ्या या सिनेमाकडून, त्याहूनही जास्त सिनेमा मला आवडला. या सिनेमाचे जे नायक आहेत, म्हणजे पडद्यावरचे नायकसुद्धा आणि पडद्यामागचे नायकसुद्धा, रिषभ शेट्टी, त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. म्हणजे जीव ओतून काम करणं काय असतं ना, कमिटमेंट म्हणजे काय असते, डेडिकेशन म्हणजे काय असतं, हे ऋषभ शेट्टींनी या सिनेमाद्वारे दाखवून दिलं. काही कलाकृती पाहताना आपण नतमस्तक होतो आणि हा सिनेमा परफेक्ट आहे असंही नाही. सिनेमात फ्लॉज देखील आहेत, पण सिनेमात असे बरेच सीन्स आहेत, मोमेंट्स आहेत, ज्या पडद्यावर पाहताना आपले डोळे सुखावतात. म्हणजे सिनेमात एक रथावरचा ॲक्शन सीन आहे. तो इतक्या क्रिएटिव्हली त्यांनी शूट केला आहे, म्हणजे जबरदस्त. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ते पहिल्याच सांगू शकतो, की ते कुठलाही CGIचा किंवा VFXचा वापर केलेला नाही आहे. संपूर्णतः प्रॅक्टिकल इफेक्ट्सचा वापर करून त्यांनी तो शूट केला आहे. आणि मी म्हणेन जवळ-जवळ 75% सिनेमा हा VFX शिवाय किंवा अतिशय मिनिमल VFX वापरून शूट करण्यात आला. रिअल लोकेशन्सवर शूट करण्यात आला आहे. सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे सिनेमाची. बॅकग्राऊंड म्युझिक देखील पहिल्या पार्टप्रमाणेच खूप चांगले आहे. अभिनय सर्वांचे चांगले आहेत. गुलशन देवैया, रुक्मिणी वसंत आणि ऋषभ शेट्टी. म्हणजे या माणसाविषयी मी आणखीन काय बोलावं. जर तुम्हाला पहिल्या पार्टचा क्लायमॅक्स पाहून असं वाटलं असेल की काय जबरदस्त काम केलं त्यांनी, तर तुम्ही हा सिनेमा फक्त पहा. पहिल्या पार्टच्याही नेक्स्ट लेव्हलचं काम केलं ऋषभ शेट्टीने या सिनेमामध्ये. दिग्दर्शन असो किंवा अभिनय असो, जीव तोडून काम केलं त्यांनी. आणि खरं सांगू का, हा असा सिनेमा नाही आहे की तुम्ही तुमच्या AC रूममध्ये बसला आहात, काय स्क्रिप्ट लिहू याचा विचार करताय, मग कुठून तरी तुम्हाला ही कल्पना येते, मग तुम्ही त्याच्यावर थोडाफार रिसर्च करता आणि मग हा सिनेमा बनवता. नाही, हा सिनेमा आपल्या मातीशी घट्ट न जोडलेला माणूसच बनवू शकतो. ज्याला संस्कृती माहिती आहे, धर्मपरंपरा माहिती आहेत, त्याचा अभ्यास आहे, ज्याचे पाय जमिनीवर आहेत, असाच माणूस असं काहीतरी बनवू शकतो. या सिनेमाचं बजेट सांगितलं जातं 125 कोटी. आता जर तुम्ही कन्नडा इंडस्ट्रीच्या बाजूने विचार कराल, तर हे खूपच मोठं बजेट वाटेल. पण आजकाल ज्या बजेट्सच्या फिल्म बनतात, जे आकडे आपण ऐकतो, की अतिशय साधारण दर्जाच्या सिनेमांचे बजेट देखील 300 कोटी, 400 कोटी, 500 कोटी, मनाला वाटेल ते सांगितले जातात. आणि प्रेक्षक म्हणून आपण जेव्हा ते सिनेमे पाहतो, तेव्हा एवढाच विचार करतो, की एवढं बजेट नक्की खर्च कुठं झाले. पण कांतारा हा त्या 300 कोटीच्या, 400 कोटीच्या सिनेमांपेक्षाही अधिक भव्य, अधिक श्रीमंत वाटतो. आणि जसं की मी या सिनेमाच्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये देखील म्हटलं होतं, की मोठा सिनेमा बनवायला तुम्हाला मोठं बजेट लागत नाही, तर मोठं व्हिजन लागतं. आणि त्या व्हिजनवर संपूर्ण विश्वास असणारा दिग्दर्शक आणि निर्माता लागतो. आजकालचे 300 कोटीचे, 400 कोटीचे सिनेमे इतके भव्य, इतके श्रीमंत का दिसत नाहीत? कारण बहुतांश पैसा हा ॲक्टर्सच्या फीज देण्यामध्येच निघून जातो. म्हणजे जर 300 कोटीचा सिनेमा असेल, तर 250 कोटी तर ॲक्टर्सच्या फीजच असतात. जेव्हा एक निर्माता म्हणून तुम्ही स्टारला घेऊनच सिनेमा बनवताय, स्टारच्या भरोशावरच सिनेमा विकताय, तेही त्याला 100 कोटी रुपये देऊन, तर अशाने दिग्दर्शकाकडे काय आणि किती फ्रीडम उरणार आहे सिनेमा बनवायचं? शेवटी त्याला त्याच्या निर्मात्याला जे अपेक्षित आहे आणि त्याच्या स्टारच्या फॅन्सला जे अपेक्षित आहे, असाच सिनेमा बनवावा लागेल. खरं तर यामुळेच बहुतांश बिग बजेट सिनेमे हे फसतात. आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य हेच आहे, मी म्हणेन, की ऋषभ शेट्टी या सिनेमाचा स्टार देखील आहे आणि तो याचा दिग्दर्शक देखील आहे. एका स्टारसाठी सिनेमा हा प्रोजेक्ट असतो, पण एका दिग्दर्शकासाठी सिनेमा हे त्याचं मूल असतं. त्यामुळे तुमच्यातला स्टार जरी पैसा क्रेव्ह करत असला, तरी तुमच्यातला दिग्दर्शक तुम्हाला हेच सांगेल, की फीज देण्यामध्ये पैसा घालवण्यापेक्षा तोच पैसा मी माझ्या सिनेमामध्ये इन्व्हेस्ट करेन आणि सिनेमाची क्वालिटी एन्हान्स करेन. आता जर या सिनेमाच्या काही निगेटिव्ह बाजूंविषयी बोलायचं झालं, तर ती आहे याची कॉमेडी. म्हणजे ती याची सकारात्मक बाजू देखील आहे आणि नकारात्मक बाजू देखील आहे. सिनेमाच्या पहिल्या हाफमध्ये भरपूर कॉमेडी आहे. त्यातले काही कॉमेडी सीन्स खरोखरच खूप विनोदी वाटतात, सिच्युएशनल वाटतात. मी हाऊसफुल थिएटरमध्ये हा सिनेमा पाहत होतो आणि प्रेक्षक खूप एन्जॉय करत होते सिनेमा, खूप हसत होते. पण काही विनोदी सीन्स हे उगाचच घुसवलेले वाटतात. ते कथानकाला कुठेही पुढे नेत नाहीत आणि बऱ्याच वेळी असं होतं, की काहीतरी गंभीर प्रसंग सुरू आहे आणि त्यातही विनोद घुसवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे ह्याची पटकथा. विशेषतः सेकंड हाफमध्ये सिनेमा खूपच ताणलेला वाटू लागतो, काहीसा संथ होतो. पण मी म्हणेन की संपूर्ण सिनेमाच्या एक्सपिरियन्सवर त्याचा काही विशेष परिणाम होत नाही. सिनेमाचा जो क्लायमॅक्स आहे, तो काहींना ओव्हर द टॉप वाटू शकतो, पण नक्कीच एंटरटेनिंग आहे तो पार्ट. ऋषभ शेट्टीनी कमाल अभिनय केला आहे सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये आणि या सिनेमासाठी जर त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला, तर मला आश्चर्य वाटणार नाही.
थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुम्हाला या सिनेमाचा पहिला पार्ट आवडला असेल, याचा क्लायमॅक्स आवडला असेल, तर हा सिनेमा देखील तुम्हाला खूप आवडेल आणि जर याचा पहिलाच पार्ट तुम्हाला आवडला नसेल, तर हा सिनेमा देखील आवडणार नाही. तर या होत्या माझ्या भावना या सिनेमाविषयी. तुम्हाला सिनेमा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.